इयत्ता 5वी स्कॉलरशिप सराव संच 4.5 पक्का पाया या पुस्तकातील बघा हे गणित आहे. 3 बिंदू दिले असता किती रेषाखंड काढता येतील. तर या ठिकाणी आपल्याला काय सांगितलंय, 3 बिंदू दिले असतात. तर आपण काय करूया, 3 बिंदू देऊन घेऊया. बघा अशा पद्धतीने काय करूया, आपण 3 बिंदू देऊन घेऊया. त्यानंतर रेषाखंड काढता येतील. किती रेषाखंड काढता येतील. आता रेषाखंड काढताना हे बिंदू काय करायचे, आपण जोडायचे आहेत अशा पद्धतीने. आता रेषाखंड काढत असताना काय करायचंय, तर यांना अंक द्यायचे. 1 या ठिकाणी 2. आता रेषाखंड काढत असताना या अंकांची काय करायची, तर बेरीज करायची. 1 अधिक 2 बरोबर 3. म्हणजे किती रेषाखंड निघाले, तर 3 रेषाखंड निघाले. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे काय, तर या प्रश्नाचं उत्तर येईल. बघा दुसरं गणित. खालील आकृतीमध्ये 2 बिंदू एकमेकांना जोडून किती रेषाखंड काढता येतील. आता या ठिकाणी काय सांगितलंय, 2 बिंदू एकमेकांना जोडून किती रेषाखंड काढता येतील. म्हणजे पी क्यू किंवा क्यू आर पी एस असे बिंदू जोडून किती रेषाखंड काढता येईल. जेव्हा अशा पद्धतीने गणित येतं त्यासाठी काय तर एक ट्रिक आहे. त्यामध्ये या वर्तुळावरील काय करायचं, तर बिंदू मोजायचे. या ठिकाणी किती बिंदू आहेत, तर 4 आहेत. पी क्यू आर आणि एस हे काय, तर 4 बिंदू आहेत. मग 4 बिंदू आहेत, त्याच्या आधीच्या जेवढ्या संख्या आहेत त्या अंकाची काय करायची, तर बेरीज करायची. मग 4च्या आधी काय येणार आहे, 3. 3च्या आधी 2. 2च्या आधी 1 आणि यांची काय करायची, तर बेरीज करायची. 3 आणि 2 5. 5 आणि 1 6. म्हणजे किती रेषाखंड काढता येतील, तर 6 रेषाखंड काढता येतील. बघा पर्याय क्रमांक 3 मध्ये 6 हे काय, तर उत्तर आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपलं काय बरोबर आहे. बघा प्रश्न क्रमांक 3. या ठिकाणी काय केलंय, तर आपल्याला रेषा दिलेली आहे. या रेषेवरती ए बी सी डी अशा पद्धतीने काय केले, तर बिंदू दिलेले. आता या ठिकाणी आपल्याला काय विचारलंय, किती रेषाखंड तयार होतील. या आकृतीमध्ये किती रेषाखंड तयार होतील. तर आपण काय करायचंय, हे जे अंतर आहे ए पासून ह्या बाणापर्यंत जे अंतर आहे या ठिकाणी अंक टाकायचे नाहीत. त्यानंतर ई पासून ह्या बाणापर्यंत जे अंतर आहे या ठिकाणी काय करायचं नाही, तर अंक टाकायचा नाही. त्यानंतर पुढं ए पासून बी पर्यंत, बी पासून सी पर्यंत आणि सी पासून डी पर्यंत, डी पासून ई पर्यंत असे काय करायचे, आपल्याला 1 2 3 4 असे अंक टाकून घ्यायचे आहेत. बघा या ठिकाणी 1 2 3 आणि 4. आता ह्या अंकांची काय करायची, तर आपल्याला बेरीज करायची. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4. 3 आणि 3 6 आणि 4 10. म्हणजे या आकृतीमध्ये किती रेषाखंड तयार होतील, तर 10 रेषाखंड तयार होतील. अशा पद्धतीने हे काय होईल, तर आपल्याला गणित सोडवता येईल. बघा पुढील गणित, चौथं गणित आहे हे. या ठिकाणी आपल्याला काय केलेली आकृती दिलेली आहे आणि प्रश्न विचारलाय, सोबतच्या कोणाचे वाचन किती प्रकारे करू शकाल. तर बघा आपण ह्या आकृतीचे वाचन कशा पद्धतीने करू शकतो, तर बघा ए बी सी अशा पद्धतीने वाचन करू शकतो. कोण ए बी सी किंवा कोण सी बी आणि ए अशा पद्धतीने देखील काय करू शकतो, वाचन करू शकतो. आणि या ठिकाणी कोण बी हा काय होतोय, तर तयार होतोय. म्हणजे आपण कसे 3 पद्धतीने काय करू शकतो, तर वाचन करू शकतो. कोण ए बी सी, कोण सी बी ए आणि कोण बी अशा पद्धतीने काय करू शकतो, तर आपण वाचन करू शकतो. पर्याय क्रमांक 3 हे काय होईल, या प्रश्नाचं उत्तर येईल. बघा पुढील 5वा प्रश्न. यामध्ये काय सांगितलंय, सोबतच्या आकृतीमध्ये त्रिकोण किती. आता या ठिकाणी आपल्याला एक त्रिकोण दिलाय, तर त्याचे काय केलेत, तर 2 भाग केलेले आहेत. ही रेषा वळून काय केलेले, 2 भाग केलेले आहेत आणि त्रिकोण किती ते विचारले.
अशा वेळेस आपल्याला त्रिकोण सांगता येत नाहीत, म्हणून काय करायचंय तर या त्रिकोणाला अंक देऊन घ्यायचा. 1, या ठिकाणी 2, आणि या अंकांची काय करायची तर बेरीज करायची. 1 अधिक 2 बरोबर 3. मग पर्याय क्रमांक 2 हे काय तर या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा प्रश्न 6. सोबतच्या आकृतीत एकूण कोण किती. या ठिकाणी आपल्याला काय केलंय तर आकृती दिली आणि याच्यात कोण किती ते विचारले. अशा वेळेस आपण काय करायचंय तर यामध्ये अंक टाकून घ्यायचा. 1, 2 आणि 3 या अंकांची काय करायची तर आपण बेरीज करायची. 1 अधिक 2 अधिक 3 उत्तर आले 6. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे काय तर या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा 7वं गणित. या ठिकाणी आपल्याला काय केले तर आकृती दिलेली आणि यामध्ये एकूण त्रिकोण किती असं विचारले. जेव्हा अशा पद्धतीची आकृती येते तेव्हा आपण काय करायचंय तर मध्यभागी एक अंक टाकून घ्यायचा आहे. या ठिकाणी एक अंक टाकून इथून इकडे मोजला की 2 येणार, एक नंतर 2 अंक येणार आणि इथून इकडे मोजले की 2 अंक येणार. मग या अंकांची काय करायची तर बेरीज करायची. 1 अधिक 2 अधिक 2 बेरीज आली 5. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे काय तर या प्रश्नाचं उत्तर आहे. 8वं गणित. या ठिकाणी आपल्याला काय केले तर आकृती दिली आणि यामध्ये किती त्रिकोण आहेत हे विचारलेले. आता या ठिकाणी आपण प्रथम काय करायचंय तर अंक द्यायचे. या ठिकाणी 1 आणि या ठिकाणी 2. आता आपण अशा पद्धतीने उभ्या पद्धतीने अंक दिलेत. आता हिथून आपल्याला इकडे जायचंय तर या ठिकाणी आपण 1 दिलाय, त्यामुळे या ठिकाणी येणार 2, या ठिकाणी येणार 3, या ठिकाणी येणार 4. आता आपल्याला ह्या अंकांची काय करायची तर बेरीज करायची. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 आणि अधिक हे राहिलेले 2. अशा पद्धतीने आपल्याला बेरीज करायची. 3 आणि 3 6 आणि 3 त्रिक 9 आणि 1 10 10 आणि 2 12. म्हणजे या आकृतीमध्ये किती त्रिकोण येतील तर 12 येतील. पर्याय क्रमांक 3 हे काय तर उत्तर आहे. बघा 9वा प्रश्न. एकूण त्रिकोण किती असं विचारलंय. या ठिकाणी काय करायचं आपण त्रिकोणांना अंक देऊन द्यायचे. 1, 2 आडव्या पद्धतीने अंक द्यायचे. 1, 2, 3 आणि 4. या ठिकाणी पण 1, 2, 3 आणि 4. ह्या अंकांची आता आपण काय करायची तर बेरीज करायची. 1 अधिक 2 3 या ठिकाणचे अंक घेतले. आता या ठिकाणचे अंक घेऊया. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 झाले 10. आता या ठिकाणचे अंकांची बेरीज करूया. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 बेरीज आली 10. आता या तीनही अंकांची काय करायची आपल्याला बेरीज करायची. 10 10 20 आणि ही 3 23. म्हणजे या ठिकाणी किती त्रिकोण आहेत तर 23 त्रिकोण आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे काय तर उत्तर बरोबर आहे. बघा 10वं गणित. या ठिकाणी आपल्याला आकृती दिलेली आणि यामध्ये त्रिकोण कितीत विचारले. यामध्ये काय केले तर आयतामध्ये त्रिकोण दिलेले. अशा वेळेस काय करायचं तर आपल्याला फक्त अंक टाकून घ्यायचे. 1 2 3 4 5 6 आणि 7. पर्याय क्रमांक 1 हे काहीतरी या प्रश्नाचं उत्तर आहे. जर त्रिकोणामध्ये त्रिकोण दिले असतील किंवा रेषा ओढलेल्या असतील तर आपल्याला काय करावे लागते तर संख्या टाकून बेरीज करावी लागते. पण या ठिकाणी काय केलंय तर आयतामध्ये त्रिकोण दिलेत म्हणून फक्त आपल्याला या ठिकाणी अंकच टाकून घ्यायचे आहेत आणि जेवढे अंक आहेत तो पर्याय काय असणार आहे तर आपले उत्तर असणार आहे.